शाळेचा काय कार्यक्रम होता त्याच्यामुळे 4-5 जण आले होते. त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केल्यावरती मी म्हटलं की जरा उद्याच या, सविस्तर बोलू. बोला. एकूणच सध्या महाराष्ट्रात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यावरून जो वाद निर्माण झालाय त्या पार्श्वभूमीवर तुम्ही गेल्या आठवड्यात भूमिका मांडली होती, पण आता वाद खूप वाढलाय. नाही, हे सगळं शरद पवारांचं गलिच्छ राजकारण आहे. स्वतः जरी ते नामानिराळे राहण्याचा प्रयत्न जरी करत असले तरी या सगळ्या गोष्टीला फूस ही त्यांचीच आहे. मी त्याशी म्हटल्याप्रमाणे की हे बाबासाहेब पुरंदरे हे निमित्त आहे आणि ब्राह्मण मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा कसा काय होतो याच्यावरतीचं हे सगळं संपूर्ण राजकारण आहे. अन्यथा जर समजा बाबासाहेबांच्या शिवचरित्रामध्ये जिजाऊ साहेबांचा किंवा महाराजांचा जर समजा अपमान झाला होता असं जर समजा शरद पवारांना वाटतं, ते बोलले पण होते, मग याच्या अगोदर शरद पवारांनी बाबासाहेब पुरंदरेंचा 3-4 वेळा सत्कार कशासाठी केला होता? अपमान केला म्हणून महाराजांचा, जिजाऊ साहेबांचा अपमान केला म्हणून. आता मला असं वाटतं ती शरद पवारांच्या हस्तेच दिली गेली. तेव्हा नाही कळलं महाराजांचा अपमान होतोय किंवा झाला यांच्याकडे. आणि बाकीचे जे उपटसुंब आहेत ह्यांना काय 50 वर्षानंतर कळलं? आत्ता लिहायला वाचायला शिकले काय हे सगळे लोक? मी त्या दिवशी म्हटल्याप्रमाणे जर इतिहासामध्ये जर समजा तुम्हाला काही आक्षेप असतील तर चर्चा करा त्याच्याबरोबर. ते प्रश्न चर्चेने सोडवायचे असतात. पण त्यातलं काहीतरी एखादं वाक्य काढायचं आणि संपूर्ण शिवचरित्र हे संपूर्ण काहीतरी बदनाम करणारं आहे, याला काय अर्थ आहे? ते एक सारखं बोललं तर काय मज कुंतीच्या पंक्तीच बसवणे. कुंतीची बरोबर, अरे ती पांडवांची आई होती, ती वीरमाता होती, त्या अंगाने ती गोष्ट बोलली गेली ती. मग तसं शिवाजी महाराज हे श्रीकृष्णाचे अनुयायी आहेत असंही बोललं गेलंय. मग त्यातलं काय पकडायचं? श्रीकृष्ण हा गोपिकांच्या आंघोळ करत असताना कपडे चोरायचा ते बघायचं, की श्रीकृष्ण नीती बघायची? 16,000 बायका आहेत हे बघायचं श्रीकृष्णाचं? आणि हे कारण काढतायत. हा विषय फक्त देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून हे सगळ्या गोष्टी प्रामुख्याने सुरू झाल्या. आणि बाकीच्या विद्वानांचं काय करायचं? हे होते कुठे इतके दिवस? या सगळ्या लोकांनी जी फूस लावलेली आहे, खास करून शरद पवारांनी, शरद पवारांच्या कन्येने पत्र लिहिलं होतं ना अभिनंदनाचं बाबासाहेबांना ज्यावेळेला हा पुरस्कार जाहीर झाला त्यावेळेला. आणि बाबासाहेब स्वतः कुठे गेले होते पुरस्कार द्या म्हणून सांगायला? हे तुम्हाला एक नीट आपण यातलं राजकारण आपण जर समजून घेतलं तर आपल्या लक्षात येईल. या सगळ्या गोष्टीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षातले जे कोणी मंत्रीगण आहेत बरं का, या सगळ्यांनी मिळून रचलेलं हे कुभांड आहे. माझे कोण ते देवेंद्र फडणवीस माझे कोण लागत नाहीत, पण तुम्ही महाराष्ट्राचं संपूर्ण वातावरण खराब करतात. खालपर्यंत सगळ्या गोष्टी जात आहेत. कोणी कोर्टात जाते, कोणी म्हणते बदनामी केली. आता कळलं तुम्हाला? आज ते उदयनराजेंनी त्यांनी स्टेटमेंट केले. राजमाता सुमित्राराजे भोसले बाबासाहेबांच्या असंख्य व्याख्यानांना हजर असायच्या, त्यांनी कधी आक्षेप नोंदवला नाही. इतक्या लोकांनी आजपर्यंत पुस्तक वाचलेलं आहे, गेल्या 50 वर्षामध्ये पुस्तक वाचलेलं आहे. नाही तर हे सगळे आवाड विवाड ह्यांची बोलण्याची हिंमत कुठून झाली? पवारांनी फूस लावली म्हणूनच बोलतायत ना. तेच या सगळ्या गोष्टी आतापर्यंत अजित पवार सांगत होते ना, आता काल परवापर्यंत स्टेटमेंट केलं, आज घुम जा. कळत नाही आम्हाला हे कोण सांगताय आतून आणि कोण करताय ते? बरं, शरद पवारांना आवड का आवडतात याची कारणं वेगळीच आहेत. आणि ह्या घाणेरडं राजकारण काय करून ठेवलं माती, मला काय कळत नाही. या लोकांनी काय यांना म्हणायचंय,
ते दुसरे ते नेमाडे. काय करायची यांची विद्वत्ता? मला असं वाटतं नेमाड्यांनी ज्ञानपीठ मिळाल्यावरती कसं वागायचं असतं ना, ह्याचे धडे कुसुमाग्रजांकडनं किंवा विंदा करंदीकरांकडनं घ्यायला पाहिजेत. नेमाड्यांना आज का जाग आली? बरं, नेमाड्यांना ज्यावेळेला ज्ञानपीठ दिला गेला त्यावेळेलाही विरोध झाला होता, मग कशाला स्वीकारलात? महाराष्ट्र भूषण नेमाड्यांना हवा होता का? हा पुरस्काराबद्दल उठलेला एक पोटशूळ या काही साहित्यिकांना. आणि काय प्रत्येक गोष्ट ही तुम्ही काय ब्राह्मण मराठा जातीपातीतच बघायची का? शरम वाटत नाही लोकांना? आपण काय करतो, काय बोलतो, येणाऱ्या भावी पिढ्यांसमोर आपण काय मांडून ठेवतो, याचीही शरम वाटत नाही लोकांना? आमच्या आजोबांच्या पुस्तकातले दाखले देतात, यांनी देऊ नयेत दाखले. तुम्ही म्हणतात की राष्ट्रवादीची किंवा शरद पवारांची फूस आहे, पण एक असा वर्ग आहे ज्याच्यामध्ये नेमाडे आहेत, विद्या बाळ आहेत, कोत्तापल्ले आहेत, आणखी काही इतिहास संशोधक आहेत जेही या पुरस्काराचा म्हणजे बाबासाहेबांना देण्याचा विरोध करतात. मग हे सगळं मागून हे सगळं काय राजकारण चाललंय हेही एकदा तपासून बघा ना. हे आता का उठले? बाबासाहेबांच्या शिवचरित्रावरती आक्षेप नोंदवायचा होता तर त्यांनी कधीच नोंदवायला पाहिजे होता. आणि तुम्हाला जर समजा आक्षेप असतील, तुम्ही एक लिहा पुस्तक त्याच्यावरती. तुम्ही म्हणतात की चर्चा झाली पाहिजे, तर हा पुरस्कार देताना पुरेशी चर्चा झाली आहे असं वाटतं? हे सरकारला विचारा ना तुम्ही. प्रश्न हा सरकारचा आहे ना, ह्याच्यात बाबासाहेब कुठे आले? आजपर्यंत बाबासाहेबांना मला असं वाटतं साधी तुमची काय ती सैफ अली खानला काय मिळालं? पद्मश्री. पद्मश्री नाही, पद्मभूषण नाही, पद्मविभूषण नाही, काहीच नाही, कुठच्याही पदव्या मिळाल्या नाहीये. ते कधी मागायलाही गेले नाही. मला असं वाटतं बाबासाहेब पुरंदरे खूप मोठे आहेत, यांना असल्या पुरस्कारांची गरज देखील नाहीये. पण महाराष्ट्र शासनाने पुरस्कार जाहीर केलाय म्हणून ते आज स्वीकारतायत. अन्यथा त्यांना काही गरज नाही या गोष्टींची. ते मनात म्हणत असतील तुमचं राजकारण तुम्हाला लग लागू. पण हे सगळं जे आहे हे फक्त महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा ब्राह्मण झाला याच्यावरती हे सगळं राजकारण फिरवत आहेत. आणि त्याच्यामध्ये भाजपमध्ये लोक आहेत आणि राष्ट्रवादी आहेच आहे. आता ते विखे पाटील नवीन आले जन्माला, त्यांनी कालच वाचलं शिवचरित्र. त्यांनी अजून MSCBचे करोडो रुपये दिलेले नाहीये. हा यांचा इतिहास. हे कशा पटापटा बोलायला? मला आश्चर्य या गोष्टींचं वाटतं की बाबासाहेब पुरंदरेंबरोबर इतकी वर्ष जी राहिलेले लोक आहेत कुठे गेले? ते का भूमिका मांडत नाहीयेत? का बोलत नाहीयेत? मला अजूनही आठवतंय की या सगळ्या याच्यामध्ये बाबासाहेब पुरंदरेंबद्दल मी एकदा बाबासाहेबांची एक मुलाखत घेतली होती रायगडावरती. आणि बाबासाहेबांना मी असा प्रश्न विचारला होता. मी म्हटलं, बाबासाहेब म्हटलं आमच्या घरामध्ये जातपात कधी मानली गेली नाही, पाहिली गेली नाही, आम्ही मानत नाही. तरीही एक तुम्हाला प्रश्न विचारतो म्हटलं की म्हटलं तुम्ही पुरंदरे पुण्याचे, त्यातही ब्राह्मण. मी म्हटलं इतक्या वर्षांचा तुम्हाला पेशव्यांचा इतिहास लिहावाचा नाही वाटला, तुम्हाला 50 वर्षांचा शिवाजी महाराजांचा इतिहास लिहावाचा वाटला, काय कारण काय? काय उत्तर दिलं माहिती? आणि हे सगळं उत्तर ही अभ्यासात नाही येतात. त्यांनी सांगितलं की पेशव्यांनी करून ठेवलेल्या काही चुका या महाराष्ट्रभर सांगण्यापेक्षा शिवछत्रपतींनी केलेल्या अचूक गोष्टी महाराष्ट्राला सांगाव्यात असं मला वाटलं. हे बोलणारा माणूस हा महाराजांचा अपमान करणार. माझ्याकडे त्यांचं 77 सालचं व्याख्यान आहे, अख्खच्या अख्खं 15 दिवसाचं. ते व्याख्यान ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हा माणूस कसा त्या महाराजांच्या मागे शिवछत्रपतींसाठी वेडा झाला. ते स्वतः सांगत नाहीत की बाबा, किंवा दावा करत नाहीत मी इतिहास संशोधक आहे वगैरे, पण इतिहास शोधल्याशिवाय पुस्तकं लिहिता येतात का? आज शिवछत्रपतींचा इतिहास जर समजा आपण बघितला तर तो मोगलांनी लिहून ठेवला आहे, ब्रिटिशांनी लिहून ठेवला आहे, फ्रेंच लोकांनी लिहून ठेवला आहे, डच लोकांनी लिहून ठेवला आहे, बखरीमधला आहे. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर त्या माणसाने हे पुस्तक लिहिलेलं आहे ना.
यातल्या कुठच्या माणसाने हे सगळ्या गोष्टी वाचल्यात, पाहिल्यात? फक्त जातीचं राजकारण करायचं महाराष्ट्रामध्ये. याच्या पलीकडे ह्यांना काहीही देणं घेणं नाही, सुखदुःख नाही. एक तर या राष्ट्रवादीच्या हातातनं सत्ता गेलेली आहे, मिळवायची तर कशी मिळवायची? जातीच्या आधारावरती मिळवायची. आणि महाराष्ट्रातला मराठा समाज हा काही दुधखुळा नाही आहे हा शरद पवारांच्या असा मागे जायला या असल्या गोष्टी करून. मला शरद पवारांना हाच प्रश्न विचारायचा आहे जो पहिल्यांदा मी विचारला, की जर समजा महाराजांचा अपमान केला होता, जिजाऊ साहेबांचा अपमान केला होता, तुम्ही त्यांचा सत्कार का केला 4 वेळा? की तो सत्कार झाल्यानंतर तुम्ही पुस्तक वाचायला घेतलं? त्यांचे उद्देश फक्त तेवढेच. आणि याला खतपाणी घालणारे भारतीय जनता पक्षातले लोक आहेत. मला माहिती आहेत ते, मी मुद्दामून नावं घेत नाहीये. उद्या हे म्हणतील नावं घ्या, नावं सांगा, मला माहिती आहेत. त्यांनी जाणून बोलून बाबासाहेबांचं नाव आणलंय त्या पुरस्कारासाठी. की ब्राह्मण मुख्यमंत्री झालाय, आता महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी कोणतरी ब्राह्मण आणावा, नवा वाद निर्माण करावा यातनं. आणि मागे बारामतीला आले असताना मला असं वाटतं नरेंद्र मोदी बोलले होते ना, की मी शरद पवारांचे मध्ये महिन्यातनं 3दा-4दा फोन करून सल्ले घेतो म्हणून. मग पवारांनी मोदींना सल्ला द्यावा की नको ब्राह्मण मुख्यमंत्री म्हणून. हे वाद कशाला घालताय महाराष्ट्रात? ते देवेंद्र फडणवीस सगळ्यात लहान आहेत, ज्युनियर आहेत, त्यात ब्राह्मण आहेत म्हणून तुम्ही हे सगळं सुरू करतात. आणि याबद्दलचं जातीयवादी बोलणं, चर्चा, हे सगळे जे मंत्री आहेत ना आता, यांच्या एकदा केबिनमध्ये जा आणि खाजगीतल्या चर्चा ऐका यांच्या, मग तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय ते. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? खरं तर शरद पवारांसारख्या बुजुर्ग नेत्यांनी आज हे सगळं मिटवायला पाहिजे होतं. हे जातीपातीचं विष सगळं हे त्यांनी मिटवायला पाहिजे होतं. तेच कालवतायत विष. आज शाळेमध्ये असलेली मुलं, कॉलेजमध्ये असलेली मुलं आज ते ह्या सगळ्या वादातनं काय विचार करायला लागत असतील? जेवढा शिवछत्रपतींचा इतिहास आपण लोकांसमोर आणू तितका कमी येतो. मला त्यांच्या एका व्याख्यानातली मला ती तळमळ पण आठवते की एकदा त्यांच्या व्याख्यानामध्ये एक बाई होत्या, त्यांनी असं सांगितलं की नेपोलियन वरती काहीतरी 27,000 काहीतरी आजपर्यंत पुस्तकं लिहिली गेलीत. त्याच्यावरती बाबासाहेब असं म्हणाले होते 27,000 पुस्तकं नाही लिहिली गेली आहेत, त्याच्यावरती ही 77 सालचं बोलतोय मी. तेव्हा त्यांनी सांगितलं की 27,000 पुस्तकं नाही लिहिली गेली आहेत, त्यांच्यावरती 2,70,000 पुस्तकं लिहिली गेली आहेत. त्याच्या पुढचं वाक्य फार महत्वाचं होतं. त्यांनी असं म्हटलं की 2,70,000 पानं तरी शिवाजी महाराजांवरती आजपर्यंत महाराष्ट्रात लिहिली गेली का हो? ज्या माणसाने संपूर्ण आयुष्य घालवलं ज्या गोष्टीसाठी, त्यांच्या 92-93 वर्षी तुम्ही हे असले आक्षेप घेता? शरम वाटत नाही यांच्या स्वतःच्या राजकारणासाठी म्हणून तुम्ही एका व्यक्तीला, इतक्या मोठ्या व्यक्तीला तुम्ही अशा प्रकारे आणता? खाली सगळा चिखल करून ठेवलात तुम्ही अख्ख्या पुरस्काराचा. घाण करून ठेवलं अख्खं सगळं राजकारण. मी त्याशी बोललो ना, राष्ट्रवादीचा जन्म झाल्यापासून हे सगळं महाराष्ट्रामध्ये सुरू झालं. त्याच्या आधी होतं पण यांनी उघडपणे सुरू केलं. जातीपातीची लेबल लावून सगळ्या महाराष्ट्रातली सगळे थोर माणसं बघायची आम्ही. हे मराठ्यांचे, हे माळ्यांचे, हे ब्राह्मणांचे, हे साळ्यांचे, अजून हे कोणीतरी कुणबी, हे कोणीतरी अजून, अशी माणसं बघायची आम्ही. सर, जितेंद्र आव्हाड शिष्टमंडळ घेऊन राज्यपालांना भेटणार आहेत, तर या संदर्भात MNSचा असा काही स्टँड असणार आहे, सपोर्ट करणार? नाही, हे बघा, हे यांना पुरस्कार दिला की हे गप्प बसणार. उद्याच्या कार्यक्रमामध्ये मुद्रा झाल्याचा काही त्यांचा विचार आहे? कोणाचा? मुद्रा. बाबासाहेबांना हात लागला तर याद राखावं म्हणा. त्यांना जर काही करण्याचा प्रयत्न केला तर याद राखा म्हणा. तांडव करीत महाराष्ट्रात. राज्य सरकार सुरक्षा देण्यासाठी कमी पडते असं आतापर्यंतचं चित्र आहे. अशा राज्य सरकारने भूमिका घ्यायला पाहिजे होती ना. सगळे मुख गिळून गप्पा बसले. हे सगळे एकतर्फी एका बाजूने सगळं होत असताना राज्य सरकारमधले मंत्री येऊन त्यांनी या गोष्टी डिफेंड करायला पाहिजे होत्या. त्यांनी या गोष्टी बोलायला पाहिजे होत्या.
भाजपमध्ये नाही, अशा वेळेस संभाजी तुम्ही- ब्रिगेड आहे असं मला वाटतं. ते फालतू येतो ते भाजपमध्ये म्हणतो. भाजपमध्ये छुपी राष्ट्रवादी आहे सरकार सुरक्षा देण्यास कमी पडते असं आणि ह्या सगळ्यांना हलवणारे पवार आहेत. सरकार सुरक्षा देण्यास कमी पडते असं आतापर्यंत तरी चित्र दिसते, कारण कार्यक्रमही छोटेखानी ठेवलेला आहे राजभवनात. समजतंय ना तुम्हाला. अशा वेळेस तुम्ही स्वतः बाबासाहेबांना पुरस्कार स्थळी घेऊन जाणार का? तुमची सुरक्षा त्यांच्या बाबासाहेबांना असा काही हात नाही लागत. तुम्हाला निमंत्रण आले होते. मला काल विनोद तावडेंचा फोन होता. तुम्ही जाणार होते ना? बघू नाही, बरं समजा जर अशी काही परिस्थिती निर्माण झाली काय या सगळ्या बाबासाहेबांना मी नेहमीच भेटत असतो. त्याच्यासाठी काय महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला म्हणून काय भेटायला जायची आवश्यकता आहे असं मला काही वाटत नाहीये. सगळा चिखल करून ठेवला हो या सगळ्या म्हणजे त्या कार्यक्रमाला जाणं ठीक आहे, घाण करून ठेवले सगळे. सरकारचा कार्यक्रम अत्यंत साधा किंवा छोटा ठेवलेला आहे. अशा वेळेस मनसे स्वतःच्या पद्धतीने मोठा कार्यक्रम साजरा बघू आताही काही वेळ नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.